नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण मस्त अशी मसाला लसूण शेव बघणार आहोत। एकदम अशी कुरकुरीत, अगदी खायला अशी कुरुम कुरुम लागते आणि करायला एकदम सोपी आहे। अजिबात सोडा वगैरे काही वापरलेला नाहीये। बिना सोड्याची एकदम छान अशी कुरकुरीत होते ही शेव। तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी लाईक करायला विसरू नका। चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर मसाला शेवसाठी आपण इथं साहित्य घेतलंय 1 किलो बेसन पीठ। हे डाळ दळून मी असं बेसन पीठ तयार करून घेतलंय आणि छान असं चाळून घेतलंय, कारण यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे। म्हणजे असे जे खडे खडे असतात ना पिठाचे, ते मसाला लसूण शेव बघणार आहोत। त्यासाठी आपण इथं लसूण घेतलाय, असं मुठीत बसेल ना एवढाच घ्यायचं, खूप जास्त घ्यायचं नाही। 1 किलो मसाला लसूण शेवसाठी 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे हा आमचा घरगुती लाल मसाला घेतलाय। याने छान कलर येतो, शेवला पण छान कलर येतो आणि कुठल्या पण भाजीला पण छान कलर येतो। तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता। यासोबत काळा मसाला आणि चहा मसाला, हळद पावडर आणि धना पावडर। तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला डीएम करा, मी नंबर देईल तुम्हाला। तर मग आता आपण आधी पीठ भिजून घेऊया। पीठ मळायच्या आधी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय। घेतलेला लसूण, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा। आता आपल्याला हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय, एकदम बारीक वाटायचंय। वाटल्यास थोडंसं पाणी टाका तुम्ही यामध्ये आणि मग वाटून घ्या। तर वाटून घेतलंय हे बघा, एकदम असं बारीक वाटायचंय। आणि वाटल्यात नाही बारीक, तुम्हाला वाटतंय लसूण खूप जास्त बारीक नाही झाला तर तुम्ही एखाद्या गाळणीने गाळून घ्या हे, कारण सोऱ्यामध्ये अटकायला नको ना म्हणून। आता पीठ भिजून घेऊया। वाटून घेतलेलं हे सर्व मिश्रण इथं टाकून देते मी। थोडंफार राहिलं मिक्सरच्या भांड्याला तर पाण्याने धुवून टाकायचं। चवीपुरतं मीठ घेतलंय, हे मी माझ्या अंदाजानुसार घेतलंय। तर तुम्हाला किती मिठाचं प्रमाण आवडतं ते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। मसाला पण तुमच्या आवडीनुसार इथं कमी अधिक करू शकता। आणि आपल्याला इथं तेल गरम न करता 4 चमचे तेल टाकून घ्यायचंय। इथं मी 2 पाळ्या टाकते, तर हे 2 पाळ्या तेल माझं 4 चमचे बरोबर भरतं। आपण जे नाश्त्याचा जो चमचा असतो ना, ते चमचे 4 चमचे इथं तेल टाकायचंय। तर आपल्याला ते सर्व आधी मिक्स करून घ्यायचंय। तेल मसाले पिठामध्ये मिक्स करायचं थोडंसं आधी, आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला इथं मळून घ्यायचंय। मिक्स केल्याच्या नंतर स्टार्टिंगला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते टाकलंय। आणि आपल्याला आता खूप जास्त घट्टसर किंवा खूप जास्त पातळ असा गोळा तयार नाही करायचा याचा। चपातीपेक्षा थोडंसं आपल्याला सैलसर पीठ ठेवायचंय, जेणेकरून आपली शेव अशी छान कुरकुरीत तयार होईल। खुसखुशीत खायची असेल तर तेल गरम करून टाका आणि कुरकुरीत खायची असेल तर थंड तेल टाकायचं। आता थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ भिजून घेते। तर हे बघू शकता, या पद्धतीने इथं मी पीठ मळून घेतलंय। खूप जास्त असं घट्ट ठेवायचं नाही किंवा खूप जास्त असं पातळ ठेवायचं नाही, या पद्धतीमध्ये ठेवायचं। खूप छान अशी कुरकुरीत शेव तयार होते। आणि आपल्याला थोडंसं तेल लावून झाकून ठेवायचंय 10 मिनिट साठी। तोपर्यंत तेल पण गरम होतंय आपलं। तेल गरम करायला ठेवायचं आणि 10 मिनिट रेस्टला पण ठेवायचंय आपल्याला हे पीठ। तर मग 10 मिनिटांनी पुन्हा बघूया। 10 मिनिट झाले पीठ भिजून। तर आता शेव करून घेऊया। त्यासाठी मी अशी बारीक चकली घेतली शेवची। तुम्हाला आता तर आपल्याला खडबडीत बाजू ही बाहेरच्या साईडनी करायची आहे आणि सोऱ्या लावून घ्यायचा आहे। माझ्याकडे हा अंजलीचा सोऱ्या आहे, हा यामधने करणार आहे मी। याने पटकन सोपे पडते करायला। तर आपण आता इथं सोऱ्यात पीठ भरून घेणार आहे। हाताने भरा किंवा चमचेच्या साह्याने वगैरे भरलं तरी काही हरकत नाहीये। फक्त गच्च पीठ भरायचंय आपल्याला इथं, अजिबात असं पोकळ ठेवायचं नाहीये। तर हे बघा, असं पीठ भरून घेतलंय मी। सोऱ्या बंद करायचा। आता शेव पाडून घेऊया। तेल किती गरम झालंय ते बघायचंय आपल्याला। खूप जास्त असं कडकडीत तेल गरम नको, इथं मध्यम तेल पाहिजे। तर छान तेल गरम झालंय आपलं। शेव काढून घेऊया। तर बाहेरच्या साईडनी आतल्या साईडला असं आपल्याला शेव करून घ्यायची आहे। पीठ एवढंच पातळ ठेवा, नाही तर शेव चिटकून बसते तेलामध्ये, म्हणजे असे गोळे गोळे तयार होतात।
त्यामुळं पीठ एवढंच पातळ ठेवायचं आहे आपल्याला, खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही। मीडियम गॅसवरती आपल्याला शेव तळून घ्यायची छान। आता शेव थोडीशी झाऱ्याला कडक लागायला लागली की आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साइडने पण छान अशी कुरकुरीत तळून घ्यायची। मध्यम गॅसवर तळायची म्हणजे छान तळल्यात जाते आणि ही शेव अजिबात तेलकट होत नाही। तळणीचा कुठलाही पदार्थ पहिला जो घाणा असतो पदार्थाचा तो थोडासा इकडे तिकडे होतोच, पण दुसरी जी बॅच असते त्यापासून एकदम छान तयार होतो। तर हे बघा छान दोन्ही पण साइड आपली लाल रंगावरती तळून झाली आहे, काढून घेऊया। आता आपल्याला दुसऱ्या बॅच साठी तेल अजून थोडस गरम होऊ द्यायचं आहे, कारण आपण गॅस कमी केलेला असतो त्यामुळं तेल थोडस थंड होतं। फक्त अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला तेल गरम होऊ द्यायचंय नंतरचं। तर हे बघा अशी काढून घेतली आहे आणि बघा तेलकट अजिबात दिसत नाहीये, अजिबात तेलकट होत नाही। आता गॅस कमी करायचा, कारण तेलाची वाफ हातावर बसते त्यामुळे चटका लागू शकतो। आता करून घेऊया। तर आपल्याला सेकंड बॅच सुद्धा आधीच्या बॅच सारखीच मीडियम गॅसवरती तळून घ्यायची आहे। शेवचा थोडासा फेस कमी वाटायला लागला की आपल्याला पलटून घ्यायची आहे। हे बघा झाऱ्याला अजून अशी कडक लागत नाहीये, थोडीशी कडक लागू द्यायची हात म्हणजे झाऱ्याला आणि मग पलटून घ्यायची। याचा अर्थ असा होतो की खालची साइड आपली छान तळण्यात गेली अशी खमंग। अर्धा मिनिट झालंय, हे बघा अशी कडक लागायला लागली की पलटून घ्यायची आहे। हे बघा दोन्ही साइडने अशी छान रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे। आता कढई तुम्ही किती जाड किंवा पातळ ठेवली आहे त्यावर पण डिपेंड असतं गॅसचं कमी जास्त करणं। तर ही मी जाड अशी कढई घेतली आहे त्यामुळे मला फास्ट गॅसवरती तळायला लागते। तुम्ही जर एकदम अशी पातळ कढई घेणार असाल तर मध्यम किंवा मीडियम टू लो हीट वर जरी तळली शेव तरी चालेल। आता आपली दोन्ही साइडनी शेव तयार झालेली आहे, हे बघू शकता। तुम्हाला म्हटले ना दुसरा घाणा इतका छान होतो ना, सेकंड बॅच पासून कुठलाही तळणीचा पदार्थ छान तयार व्हायला सुरुवात होते। आता काढून घेऊया। तर बघू शकता रंग वगैरे किती छान आलाय, मस्त आलाय रंग, एकदम एकदम परफेक्ट आलाय हे बघा। आणि एकदम अशी कुरकुरीत झालीये। बाकी सर्व शेव मी अशीच करून घेते। तर भरपूर अशी 1 किलो प्रमाणातली आपली कुरकुरीत शेव इथं तयार झालेली आहे। तर रंग बघू शकता तुम्ही किती सुंदर आलाय, फक्त घरगुती एक मसाला वापरून। आणि या दिवाळीला अशी मस्त कुरकुरीत माझ्या पद्धतीची शेव नक्की करून बघा। तर मी तुम्हाला तोडून पण दाखवते, असली छान कुरकुरीत झाली ना, हे बघू शकता अगदी अलगद अशी तुटते आणि अशी हलकी झाली आणि तेलकट तर अजिबात झालेली नाहीये। बघू शकता तुम्ही अजिबात तेलकट होत नाही। तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करायला विसरू नका। कमेंट मध्ये नक्की सांगा मला कशी झाली रेसिपी आहे आणि तुमची पण कशी झाली रेसिपी ते पण सांगा। तर मग अशी कुरकुरीत शेव तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करा, लाईक करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत शुभ दीपावली।